नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गरमागरम कुरकुरीत कोबी भजी। चला तर मग कोबी भजी करण्यासाठी काय काय कृती करायला लागते ते पाहूया। सर्वप्रथम कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी। त्यानंतर कोबी बारीक बारीक चिरून घ्यावी। आज कोबी भजी करायची ठरली म्हणूनच कोबीचीही धावपळ सुरू झाली। कोबी बारीक चिरली की भजी पण मस्त फुलतात बरं का। आता टाकते बारीक चिरलेला कांदा। भजीची खरी चव इथूनच सुरू होते। कांदा थोडा जास्तच टाकू म्हणजे भजी खमंग लागतात आणि आता कांदा लांबडा चिरला की भजी मस्त कुरकुरीत होतात। कांदा टाकला की भजीची टेस्टही डबल होते। आता यात बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकली की भजीला मस्त खुशबू आणि चव येते। ही कोथिंबीर म्हणजेच भजीचं मेकअप आहे। आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकतोय। मिरचीमुळे भजीला मस्त झणझणीत चव येते। तिखट किती हवं ते आपल्या आवडीनुसार टाका। आम्ही थोडी जास्तच टाकतो म्हणजे भजी खायला अजून मजा येते। आता आपण घालतोय एक मोठी वाटी बेसन पीठ आणि त्यासोबत एक मोठी वाटी तांदळाचं पीठही। हे पीठ भजीला मस्त कुरकुरीत बनवायला मदत करणार आहे। बघा किती भारी दिसते हे पीठ। थोडासा ओवा हातावरती ओबडधोबड क्रश करून घालावा। त्यात टाकते 1 चमचा लाल तिखट। त्यानंतर स्वादानुसार मीठ घाला जेणेकरून भजीची चव छान संतुलित होईल। शेवटी 1 छोटा चमचा हळद टाकते ज्यामुळे भजीला हलकासा रंग येईल, एकदम आकर्षक दिसतील। आता थोडंसं गरम तेलाचे मोहन घालायचं त्यामुळे भजी कुरकुरीत होतात। त्यानंतर सगळं मिश्रण नीट एकत्र करायचं। हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने पाणी ॲड करत करत ते मिश्रण एकजीव करायचं। बघा किती भारी रंग आणि सुवास येतोय। पीठ, मसाला, मिरची, हळद सगळं एकत्र आलं की भजी पण खुश आणि खाणारी मंडळी पण खुश। मिश्रण खूप घट्ट किंवा पातळ होऊ नये, अगदी जेमतेम मिक्स करा। त्यानंतर हे मिश्रण आपण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण कोबी भजी सोबत खाण्यासाठी चिंचेचा कोळ करून घेऊयात। कोळ करण्यासाठी 2 ग्लास पाणी, थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ उकळी येऊपर्यंत गरम करून घ्यावे। उकळी आल्यानंतर गॅस बंद करावे। 10 मिनिट तसंच ठेवून द्यायचं। मग कोळ तयार होऊन जाईल। कोळ तयार होऊपर्यंत भजी तळून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि कढईमध्ये तेल गरम होत असतानाच त्यामध्ये थोडंसं मीठ घालावे। गरम तेलामध्ये मीठ घातल्यामुळे भजी तेल जास्त शोषून घेत नाहीत आणि हाताला तेलाचे चटके बसू नयेत म्हणून त्यासाठी आपण चमच्याच्या साहाय्याने भजीसाठी तयार केलेले मिश्रण सोडून घेत आहे। गॅस मंद आचेवर असावा। भज्याला सोनेरी कलर येऊपर्यंत भजी तळून घ्यावी। जास्त वेळ ही भजी तळून द्यायची नाहीत, नाहीतर ती करपतात। भजीला सोनेरी कलर येताच झाऱ्याच्या साहाय्याने प्लेटमध्ये काढावेत। तयार झाले आपले छानसे कुरकुरीत कोबी भजी। साधे पण चवदार कोबी भजी ही खरी घरची चव। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सर्वात आधी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।